हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आता वाजले 2 वाजलेलं आहे दुपारचं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय मी ब्लॉग नाही आणि जरा बोलायचं आहे म्हणून त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता कमेंटबद्दल. आणि कमेंट आता माझा व्हिडिओ असते रेसिपीचं असते आणि आम्ही शेतातलं काय काम करतो ते काम सगळं असतं ते शेअर करत असतो. आणि असं माझ्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला असं वेगळं काय वाटेल, हे सगळं फालतू आहे. एक कमेंट आलेला मला, हा काय फालतू व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये फालतू असं म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. मग त्यामुळं एका दादाने कमेंट केलेलं आहे आणि या कमेंटमुळं घरात भांडणं पण होऊ शकतात, कारण कमेंट सगळेजण वाचतात. आणि म्हणून म्हटलं व्हिडिओ बघून कमेंट करत जावा. तुम्हाला आवडलं असं तर चांगला कमेंट करा, नाहीतर आवड नसेल तर प्लीज असं कुणाच्या व्हिडिओवर असं वाईट कमेंट करू नका. त्या कमेंटमुळं मन दुखवले जातं आणि घरातली पण म्हणतात एवढं चांगला व्हिडिओ काढून बी तुम्हाला असं का कमेंट करतात म्हणून. आणि आमच्या घरातले कसं मिस्टर म्हणतात तू असं चांगलं शेतातलं काम आणि रेसिपी चांगला रेसिपी करतेस, असला व्हिडिओ सगळे टाकतात आणि व्हिडिओ का असं कमेंट का असं येतं तुला. आणि मी एक भाकरीचं व्हिडिओ टाकलेलं आणि ते व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट आहेत, खूप छान कमेंट येत होते. आणि त्या छान कमेंटला पण रिप्लाय पण द्यायचा आहे मला. आणि एका ताईनं कमेंट केलं होतं, मी असं पातळ भाकरी चुलीवर छान केलं होतं आणि सगळेजण ते व्हिडिओ आवडलं. सगळेजण म्हणे भाकरी खूप छान झाले आहेत. आणि एका ताईनं म्हटले हातावर करून दाखव मग बनव व्हिडिओ. हातावरचे भाकरी पण करतो मी, ते पण व्हिडिओ एक दिवस तुम्हाला शेअर करतो, ते पण व्हिडिओ मी टाकतो. खरं असं चांगलं मनाने विचारायचं होतं त्यांचं शब्दामध्ये ते असं टोमड्या मारण्यासारखं होतं. म्हणून म्हटलं आणि ते कमेंट होतं त्या कमेंटमुळं जरा मन दुखावली गेली. आणि घरातली पण मला म्हणत होते व्हिडिओ करायचं सोडून दे. आता तर सुरुवात केलं आहे आणि असल्या लोक येतातच, चांगल्या करत असताना वाईट लोक येणारच. चांगलं काही करायला गेलं की नाही आता अडचणी येणारच आणि वाईट लोक पण असणार चांगली पण असणार म्हटल्यावर आणि जरा गप झाले त्यांनी. आता मी रोज ब्लॉग करतो, रेसिपीचं सगळं व्हिडिओ टाकतो. आणि आता सगळेजण विचारलं मला तुमचं गाव कुठलं आणि कुठं राहताय तुम्ही. हे आमचं गाव आहे विजापूर गोळघुमट, तुम्हाला माहीत असेल सगळं कुणाला. विजापूरपाशी एक गाव आहे होनवाड म्हणून आणि एक छोटंसं गाव आहे खेडेगाव, ते गाव आहे आमचं. आणि मी तिथूनच व्हिडिओ काढतो आहे आणि इथंच व्हिडिओ म्हणजे करतो आहे मी इथं व्हिडिओ. म्हणजे त्यांनी सगळ्या ताईंना विचारलेलं होतं ते ताई दादा. आणि बाथरूम म्हणजे ते तुरीचं काठीचं बाथरूम बांधलेलं आम्ही, त्यावेळी खूप सारे कमेंट आले होते मला बाथरूम छान झालं आहे. आणि हे कुठलं गाव आहे म्हणून. आमचं गाव आहे विजापूर आणि आम्ही पहिलं कोल्हापूरला राहत होतो. आणि तर शेती आम्ही दुसरं म्हणजे चुलत सासरे ते करत होते, त्याने आता सोडलेलं आहे. आम्ही करायला म्हणून इकडं आता 5-6 महिने झाले इकडं आलेलो आहे. इकडं शेतीमध्ये ऊस तेन टाकलेला आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये रोज दिसतंयच. आणि अशा प्रकारे मी शेतीत काय काम करतो ते व्हिडिओ टाकतो आणि रेसिपी काय आहे ते करून रेसिपीचा व्हिडिओ टाकतो. प्लीज कमेंट चांगलं करा आणि त्यात फालतू म्हणण्यासारखं काहीच नाही. आणि ते सगळं व्हिडिओ करून ते सगळं अपलोड करायला किती वेळ लागतो आहे आणि त्यात वेळ काढायला लागतं आहे. म्हणजे कसं आहे, सकाळी लवकर जरा उठायला पाहिजे आणि नाश्ता चहा पाणी स्वयंपाक झाल्यानंतर 9ला म्हणजे रानात काय काम असते ते काम आवरून, नाहीतर चहा नाश्ता करूनच उन्हाळ्याच्या व्हायच्या आधी रानातलं काम व्हायला पाहिजे म्हणून तिकडं जावं लागतं आहे. आणि येऊन 10-11ला येऊन स्वयंपाक करून मग जेवून 12 वाजते. 12 नंतर पाणी येते, तेव्हा धुणं भांडी आवरायचं सगळं वाजेपर्यंत 2 होते. मग दुपारचं जरा झोपायचं म्हणजे मी झोपत नाही. काय करतो दिवसभर आपण
व्हिडिओ केलेलं. कालचा व्हिडिओ आज अपलोड करायचा म्हणून आज आता 2 वाजलेला आहे. 2 वाजता इथं मी झाडाखाली येऊन बसून ते व्हिडिओ सगळं एडिटिंग करायचं आणि व्हॉईस ओव्हर द्यायचं असते. इथंच बसून ह्या झाडाखाली बसून मी सगळं करून अपलोड करोसपर्यंत दुपारचं 4 होते, 4 वाजते. 4 नंतर मग आणि इथून जायचं चहा पिऊन मग संध्याकाळचं काम आवरायचं. संध्याकाळच्या शेतात काम असलं तर ते करायचं आणि संध्याकाळचं भांडी स्वयंपाक करून सगळं करून म्हणजे होते 9 होतं आणि झोपायला 10 वाजते. आणि रात्री 10 वाजता म्हणजे करायचं म्हणजे मी रात्रीच कायच म्हणजे व्हिडिओचं एडिटिंग म्हणा हे असलं काय करत बसत नाही. झोपून टाकतो. दिवसभर काम केलेलं असते, झोप लागते, झोपून टाकतो. अशा प्रकारे मी सगळं व्हिडिओ एडिटिंग करतो दुपारचं. आणि व्हिडिओ करून ते अपलोड करायला पण वेळ लागतो आहे, त्यात पण आहे. म्हणून म्हटलं प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. कसं आहे. आणि इकडं शेती करायला आलो आहे मी. आज इथं येऊन 5-6 महिने झालं. मिस्टरांचं 3 ऑपरेशन झालं. एकदा स्टंट बसवलेस म्हणजे पाईप घातलेत ते काढून आणि पहिलं ऑपरेशन झालं. एका किडनीमधलं खडे काढलेलं आहे. खडं होतं मुतखडा किडनीमधलं काढलेलं आहे. आणि दुसऱ्यांदा झालं त्या किडनीमधलं राहिलेलं खडं आणि परत काढलेत. असं 3 वेळा ऑपरेशन झालं त्यांचं. आणि आता आहेत बरे. आणि ऑपरेशनला काय खर्च तर थोडा असते. दवाखाना एकदा लागलं का नाही म्हणून म्हटलं. आणि आमचा भाषा आहे कन्नड. मी कसं कोल्हापुरात राहायला होतो आणि तिथं सगळं आम्ही मराठीच बोलत होतो. म्हणून म्हटलं मराठीमध्येच मी चॅनल काढलेला आहे. आणि इकडं कसं सगळे आम्ही घरात इथं कन्नडच बोलतो. म्हणजे तिकडं आम्ही भाजी विकायला जायचो तिथं मराठी बोलायचो. आणि बोलताना बी मला जरा चुकतं आहे. आणि कुठं जर चुकी असलं तर प्लीज माफ करा. आणि आजचा व्हिडिओ एवढंच आहे. बाय बाय.